सगळ्यात माझ्या मते श्रीमंत भगवंत कोण असेल तर तो श्रीमंत भगवंत हा पंढरपूरचा विठ्ठल आहे. बरं तो का आहे तर पंढरपूरच्या विठ्ठलासाठी सर्व लोक सांगतात की तो विठ्ठल हा गरिबाचा देव आहे. पण मी म्हणतो बिलकुल गरिबाचा देव नाही. पंढरपूरचा विठ्ठल हा अत्यंत श्रीमंत लोकांचा देव आहे. त्याचं कारण असं आहे की पंढरपूरला जे लोक जातात ते सगळ्यात अगोदर देवाकडे विनंती करतात. एक माणसाचा स्वभाव आहे की जे तुमच्याकडे नाही ते देवाला मागतो आपण. आता पंढरपूरच्या विठ्ठल सगळे सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गायी नावडी ह्याची माझी सर्वजोडी. पंढरपूरला जाणारा वारकरी काय म्हणतो, अरे भगवंता ही संपत्ती हे धन हे आम्हाला काहीच नको, आम्हाला काय दे तर संत संग दे. आता याचा अर्थ असा होतो की जे आपल्याकडे भरपूर आहे ते आपण देवाला कधीच मागित नाही. मग आपल्याकडे जर कधी संत आपण विठ्ठलाला कधीच संपत्ती मागित नाही, त्याचा अर्थ आपण सगळ्यात श्रीमंत आहोत. सगळ्यात श्रीमंताचा देव कोण आहे तर विठ्ठल आहे. तो काय त्याचं एक तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, नामदेव महाराज हे खूप पंढरपूरमध्ये अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. आता एका पंढरपूरमध्ये एका खूप श्रीमंत माणसाकडे एक परीस होता आणि तो परीस त्या श्रीमंत माणसाला कुठंतरी यात्रेनिमित्त जायचं होतं आणि त्याला वाटलं हा परीस जर कधी नामदेव महाराजांच्या घरी ठेवला तर हा सुरक्षित राहील. मग हा बरीच घेऊन नामदेव महाराजांच्या घरी गेला आणि नामदेव महाराज घरी नव्हते, त्यांची पत्नी घरी होत्या आणि त्यांच्या पत्नीकडे तो परीस देऊन टाकला. आता नामदेव महाराज घरी येईपर्यंत त्यांच्या पत्नीने खूप मोठ्या सोन्याला लोखंडाला तो परीस लावून घरात खूप मोठं सोनं तयार करून ठेवलं. आता खूप मोठं सोनं तयार करून घेतलं. नामदेव महाराज घरी आले आणि बघितलं तर त्याला वाटलं अरे काय झालं. मग त्यांच्या पत्नीने त्याला सांगितलं की या परिसाचं मी परीस आमक्यानं आणून दिला आणि तो परीस मी सगळ्या लोखंडाला लावला आणि आपल्या घरात आम्ही किती सोनं करून घेतलं. नामदेव महाराजांना खूप वाईट वाटलं. नामदेव महाराज म्हणे आण तो परीस इकडं. नामदेव महाराजांनी तो परीस घेतला आणि चंद्रभागेच्या एका डोहात फेकून दिला. आता चंद्रभागेच्या डोहात फेकून दिल्याच्या नंतर खूप बऱ्याच दिवसाच्या नंतर तो श्रीमंत माणूस नामदेव महाराजांकडे आला आणि सांगितलं की मी तुमच्याकडे परीस दिलता आणि तो परीस मला माझा परत द्या. आता परत द्या म्हटल्यावर नामदेव महाराज सांगितलं मी तो चंद्रभागेत डोहात फेकून दिला. आता फेकून दिल्याच्या नंतर तो श्रीमंत धनिक व्यक्ती खूप दुःख करायला लागला आणि सांगितलं मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता, मी तुम्हाला खरं समजायचो पण तुम्ही मला खोटं बोलू राहिले. आता तुमच्यात लालच आली म्हणे आणि ती लालच आल्यामुळे तुम्ही मला काही ते परीस परत देईना. मग त्या श्रीमंत माणसाने पंढरपूर क्षेत्रातले काही चांगले प्रतिष्ठित लोक बोलवले आणि त्याला सांगितलं. मग सांगितल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी त्या सगळ्या लोकांना सांगितलं का एक काम करा, मी तो चंद्रभागेत फेकला पण जर कधी लागत असला तर मी त्याला काढून देऊ शकतो म्हणे. मग आता काढून देऊ शकतो म्हणल्यावर सगळ्याला बरं वाटलं. म्हणजे चला बरं हे म्हणते तर आपण जाऊ. सगळे लोक गेले. चंद्रभागेच्या काठावर गेल्याच्या नंतर जिथं फेकला होता तिथं त्या माणसाला सांगितलं तू काय कर आता या पाण्याच्या डोहात उडी मार आणि एक वंजूळ भरून जे वाळू येईल ती पूर्ण वंजूळ भरून वाळू आणवर आणि मी तुला त्यातला परीस काढून देतो. मग तो माणसाने तसं केलं. आता तो माणूस त्या चंद्रभागेच्या डोहात बुडी घेतली, त्यांनी एक वंजूळ भरून वाळू आणली आणि त्याला वाटलं अरे हे तर आपला परीस नाही. आता परीस नाही म्हटल्यावर ते म्हणे हे कुठं परीस ही सगळी वाळू म्हणजे तुला जर काही परीक्षेत घ्यायची तू याच्यातला प्रत्येक खडा लोखंडाला लावून पाय, त्या लोखंडाचं सोनं झालं तर ते परीस. मग त्याच्यानंतर त्या माणसाने ते सगळे खडे लावून पाहिले आणि सगळे खडे लावून पाहिल्यानंतर ते खरोखर त्याचं सगळं सोनं झालं. जितके लोक होते प्रतिष्ठित लोक होते ते सगळ्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याच्यानंतर त्या माणसाला पश्चाताप झाला की आपण खूप मोठ्या चांगल्या संतावर आरोप घेतला आणि त्यांनी ते सगळे बरीच चंद्रभागेच्या डोहात पुन्हा फेकून दिले आणि आनंदाने तो परत घरी गेला. असं एक हे अगोदरच्या नामदेव महाराजांच्या काळातले घडलेली घटना आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात श्रीमंत देव कोण असेल तर सगळ्यात श्रीमंत देव हा पंढरपूरचा विठ्ठल भगवान आहे.